मत देऊ, त्याच्याकडून काम घेऊ. जर हवा असेल विकास तर करावाच लागेल मतदान. न पैसा न दारू न जात पातीचा फाम, आपला नेता तोच जो करेल काम. आजची दवंडी सांगते मतदान करणार, मतदानासाठी इतरांना जाग करणार, विकासाची वाट धरून स्वच्छ लोकशाही उभी करणार. तर सादर आहे द चिखली अर्बन विद्यानिकेतन द्वारा आयोजित अनोखा मतदान जनजागृती महाउपक्रम. चला चला रे सारे, चला चला रे सारे, मतदानाला जाऊया सारे, मतदानाला जाऊया सारे. देशासाठी उभा आता, देशासाठी उभा आता, देशासाठी उभा आता. मत तुमचं मोठं शस्त्र, मत तुमचं मोठं शस्त्र, घडवू शकतं नवं भविष्य, घडवू शकतं नवं भविष्य. बलवान करूया भारताला, बलवान करूया भारताला. चला चला मतदानाला, चला चला मतदानाला. हक्क आपला कर्तव्य आपलं, हक्क आपला कर्तव्य आपलं. लोकशाहीच्या महोत्सवाला, लोकशाहीच्या महोत्सवाला. चला चला रे मतदानाला, चला चला रे मतदानाला, चला चला रे मतदानाला, चला चला रे मतदानाला. लोकशाहीत आपला अधिकार सुरू होतो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. आपल्याला मतदानाचा मूलभूत हक्क मिळतो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. हे नागरिकत्वाचे सर्वात पहिलं पाऊल. आपलं मत, आपला आवाज सांगायचे. चल चल यांना पण सांगू. अरे मी एक बातमी घेऊन आलोय. काय? उद्या आपल्या कॉलेजमध्ये मतदार नोंदणी शिबिर भरणार आहे. खरंच? अरे मला तर कालच 18 वर्ष पूर्ण झाली. मी नोंदणी करू शकतो? हो हो तू करू शकतो, कारण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण आपली नाव मतदार यादीत टाकू शकतो. आपल्याला कोणते डॉक्युमेंट पुरेसे असतील? अरे एवढंच? आपल्याला फक्त आधार कार्ड आणि ऍड्रेस प्रूफ एवढे पुरेसे आहे. हो का? आपण ऑनलाईन नोंदणी सुद्धा करू शकतो. हो का? किती अभिमानाची गोष्ट असेल की आपण पहिल्यांदा आपले नाव मतदार नोंदणी यादीमध्ये नोंदवू. मला पण मतदान करून काहीतरी योगदान द्यायचे आहे. चला नोंदणी करूया, देशासाठी योगदान देऊया. चला मतदान करूया. नेता योग्य असेल तर विकास योग्य होतो. मूलभूत गरजांवर सकारात्मक कामे होतात. त्यामुळे योग्य व्यक्तीला मत देणे मोलाचे ठरते. काय हो, तुमच्या नळाला पाणी आलं का? नाही ना. अगं 3 दिवस झाले नळाला पाणी येत नाही. कामं करायची तर करायची कशी? स्वच्छताही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्रास नुसता. हो ना बाई, कचरा गोळा करायला तर गाडी पण वेळेवर येत नाही. गल्ली भर नुसती दुर्गंधी. आता सांगावं तरी कुणाला? तेच तर, मच्छर वाढताय, आपल्या मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता आणि या तर मूलभूत गोष्टी आहे, पण फारच गैरसोय होते. होईल म्हणता ना बाई, पण केव्हा? आपण फक्त तक्रारी करत बसलो तर काही होणार नाही. जर बदल हवा असेल तर योग्य व्यक्तीच निवडणूक जिंकली पाहिजे. खरंय, नीट तपासून काम करणारा आणि जबाबदारी घेणाराच वाढ सदस्य निवडायला हवा. निवडणुकीत अशा व्यक्तीला मत देऊ जो कामात पारदर्शक, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि रस्ते यासाठी खरोखर प्रयत्न करेल आणि नियमित लोकांशी संपर्कात राहील. तरी एकदा का निवडून आले की 5 वर्ष कोणी चेहराच दाखवत नाही आणि आपल्याला भेटायला अजिबात येत नाही. हो ना, आपल्या समस्या समजून घेणाऱ्या व्यक्तीला निवडलं तरच हा वाट सुधरेल. आपल्यालाच ठरवायचे आहे कोण खरे कामगार आहे ते. म्हणूनच या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करायचं. मत हे फक्त आपलं हक्क नाही तर जबाबदारी आहे. आणि यावेळी कोणालाही विचारून नाव पाहून किंवा अपमानवर मत नको, काम पाहूनच मत द्यायचं. हो, निवडणुकीत सक्षम व्यक्तीलाच मत देऊ. हो, यावेळी जागरूक मतदार हो. नागरिकांनो, लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मत. कोणत्याही प्रकारचा दबाव न करून विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे योग्य व्यक्तीलाच मत द्या. अरे रोहित, तुला माहित आहे का, काल मला एका उमेदवाराच्या पार्टीचे निमंत्रण आलेलं आहे. अरे वा. आणि तो म्हणे मत आम्हालाच द्या, बाकी आम्ही पाहतो. मग तू गेलास का रे? नाही रे, थोड्याशा पैशासाठी आणि पार्टीसाठी मत विकायचे का? हो, मी पण ठरवलं, जर एखाद्या नेत्याने पार्टीचे आमंत्रण दिले तर जायचं नाही. आपण
थोड्याशा आनंदासाठी आपण आपले मत विकायचे का? अजिबात नाही. आता सध्याची स्थिती बघा, निवडणुकीचा माहोल आहे, पण पैशांचं वाटप, भेटवस्तू, पार्टी हे सगळं सुरू आहे. याबाबत कोणीच काहीच बोलत नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोक ते घेतात, मग कसं थांबवणार आपण भ्रष्टाचार? अगदी बरोबर. मतांचा सौदा झाल्यानंतर 5 वर्ष त्रास आपल्यालाच भोगावा लागतो. हो, आणि मग रस्ते, स्वच्छता, पाणी, सुविधा व इतर गोष्टी काहीच होत नाही. आपलं जीवन कठीण होतं. म्हणूनच तर मी म्हणतो ना पैसे घेणार ना चुकीला संधी देणार, योग्य प्रामाणिक आणि काम करणाऱ्यालाच मत देणार. मत म्हणजे हक्क नाही तर जबाबदारी आहे. जे काम करेल त्यालाच मत द्या. जर भारताला प्रगतीच्या दिशेने न्यायचं असेल तर भ्रष्टाचाराला नाही म्हणावंच लागेल. अगदी बरोबर. स्वच्छ निवडणूक म्हणजे स्वच्छ प्रशासन, आणि स्वच्छ प्रशासन म्हणजे आपलं सुरक्षित भविष्य. हो, तर मग चला मत द्या योग्याला, थांबवा भ्रष्टाचाराला. चला मग या वेळेला स्वच्छ आणि सामाजिक आणि स्वच्छ मतदान करूया. मतदानाकडे दुर्लक्ष करू नका. मतदान न करणे म्हणजे तुमचा आवाज गमावणे. मत दिलं नाही तर तुमच्या समस्या मागण्या कोणी ऐकणार नाही. अगं उद्या निवडणुकीची सुट्टी आहे ना, मग आपण फिरायला जाऊया का? हो बाई, एकदम छान प्लॅन आहे. मतदान वगैरे काहीच करायचं नाही, सुट्टी म्हणजे सुट्टी. मी तर उद्या आराम काढणार. इतके दिवस ऑफिसचं काम, एकदा दिवस छान झोप काढणार. काय म्हणजे तुम्ही तिथे मतदान करणार नाही? अगं आस्था, आमच्या एका मताने काय होणार? अगं वेड्यांनो, हा विचार खूप चुकीचा आहे. आपल्या एका मताने काय होणार हा विचार लाखो लोक करतात आणि त्यामुळे चुकीचे लोक निवडले जातात. अगं पण लांब रांगा असतात, किती ऊनही असतं. हा त्रास फक्त 5 मिनिटाचा, पण मतदान न करण्याचा त्रास 5 वर्षांचा. हा तेही खरंय. आपणच जर मतदान केलं नाही तर नंतर तक्रार कधी करणार? तेच तर. आपल्याला चांगले रस्ते हवेत, स्वच्छ परिसर हवा, चांगला वॉर्ड सदस्य हवा. मग मतदान करायला पाहिजे ना आपण. हो, मतदान करणं हा आपला हक्क नाही, जबाबदारी आहे. ठीक आहे, उद्या सर्वात अगोदर आपण मतदान करूया. देशासाठी 5 मिनिट तर काढू शकतो ना आपण? हो बाई, मतदान करून सेल्फी काढूया. मी मतदान केला. तर उद्या आपण सगळ्यांनी चौघींनी मतदान करायला जाऊया. बस झालं आता. मतदान करूया, भविष्य घडूया. चला चला रे सारे, चला चला रे सारे, मतदानाला जाऊया सारे, मतदानाला जाऊया सारे. देशासाठी उठा आता, देशासाठी उठा आता, देशासाठी उठा आता. देशासाठी उठा आता. मत तुमचं मोठं शस्त्र, मत तुमचं मोठं शस्त्र, घडवू शकतं नवं भविष्य. घडवू शकतं नवं भविष्य. हलवा करूया भारताला, हलवा करूया भारताला. चला चला मतदानाला. चला चला मतदानाला. हक्क आपला, कर्तव्य आपलं, हक्क आपला, कर्तव्य आपलं. लोकशाहीच्या महोत्सवाला, लोकशाहीच्या महोत्सवाला. चला चला रे मतदानाला, चला चला रे मतदानाला. चला चला रे मतदानाला. चला चला रे मतदानाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, मत छोटं असलं तरी त्याची शक्ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे मतदान टाळू नका. मतदान टाळल्याने आपण आपला आवाज गमावतो. आपण नेहमी तक्रारी करत असतो, स्वच्छ रस्ता हवा, स्वच्छ परिसर हवा, भ्रष्टाचार नको, पण मतदानाच्या दिवशी घरीच बसतो. असं करून चालणार नाही. आपल्या सर्वांना मतदान करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मतदानाला नक्की या. येत्या 2 तारखेला सर्वांनी मतदान नक्की करा. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. या मतदान जनजागृती अभियानाचा शाळेचा मुख्य उद्देश काय होता? सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे आजच्या पिढीला भ्रष्टाचार मुक्त निवडणुकीचं महत्त्व पटवून देणं. कारण आजची पिढी हेच आपल्या भारताचं भविष्य आहे. हे मुलं जर भ्रष्टाचार मुक्त राहिले, जर या मुलांना भ्रष्टाचार मुक्त निवडणुकीचे महत्त्व कळाले, तर अर्थातच यापुढून होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या आपोआपच भ्रष्टाचार मुक्त राहतील आणि आपल्याला एक चांगली जनरेशन मिळेल. विद्यार्थ्यांना मतदानाबद्दल जागरूक करण्यासाठी शाळेने अजून कोणते उपक्रम राबवले आहेत? सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जी आमची शाळा दरवर्षी राबवते ते म्हणजे आमच्या शाळेमध्ये हेड बॉय आणि हेड गर्लचं इलेक्शन होतं.
ज्यामध्ये इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंतची मुलं सहभागी होतात. शाळेमध्ये अगदी जसं निवडणूक ज्या प्रकारे आपली घेतल्या जाते, विधानसभेची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल, त्याप्रमाणे पूर्ण आमच्या शाळेमध्ये तशी व्यवस्था केलेली राहते. मुलांना ठराविक वेळ दिला जातो. त्या वेळेमध्ये मुलांची उमेदवारीची जी निवडणूक आहे ती पहिले निवड चाचणी केल्या जाते, उमेदवार ठरवल्या जातात आणि मुलांना ऍक्च्युअल प्रचार करण्यासाठी संधी दिल्या जाते. मुलं शाळेतल्या प्रत्येक अगदी नॉन टीचिंग जे आहेत आमचे, त्यांच्यापासून तर मॅनेजमेंट पर्यंत सगळ्यांना स्वतःला निवडून का द्यावं याबद्दलचा प्रचार करतात. हा जो तुम्ही उपक्रम राबवला तर यात विद्यार्थ्यांचा सहभाग कसा होता आणि त्यांनी अतिउत्साहाने काम केलं का? येस, मुलांनी खूप उत्साहाने काम केलं सर. आजचा जो त्यांचा म्हणजे परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला, त्यांचं जर इथे त्यांनी जे सादरीकरण जर तुम्ही बघितलं, तर यावरून तुम्हाला निश्चितच कळेल की आमच्या मुलांचा सहभाग खूप छान होता. लोकशाहीचं महत्त्व मुलांना सांगताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटला? जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला, सगळ्यात पहिले म्हणजे मतदान करणं जरुरी आहे, गरजेचं आहे. घरात बसून नुसतं तक्रारी करण्यापेक्षा स्वतः आपण मतदान करून जर योग्य व्यक्तीला निवडून दिलं तर घरात बसून तक्रारी करण्याचं काम पडणार नाही आणि भ्रष्टाचार मुक्त निवडणूक होईल. पालक आणि समाजाकडून या अभिनयाला कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला. म्हणजे आमच्या पालक वर्गाचे आम्हाला स्वतः कॉल्स आले की आम्ही आमच्या विद्यार्थ्याला या सादरीकरणामध्ये सहभाग घेऊ इच्छितो. खूप चांगला प्रतिसाद होता. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कोणत्या क्लासमध्ये तू? आम्ही 9th मध्ये. ही मतदान जनजागृती अभियान तुम्ही राबवलं, तर यामागे तुमचा महत्वाचा उद्देश काय होता? आमचं म्हणजे आम्हाला असं वाटतं की मतदान करणे हे सर्वात गरजेचं आहे. कारण की जर का आपण मतदानच नाही केलं तर तक्रारी करायचा आपल्याला हक्क नसणार आणि भ्रष्टाचार मुक्तही आपण निवडणूक ठरवू शकतो. नमस्कार दीदी. नमस्कार. तू कोणत्या क्लासमध्ये? 9th मध्ये. मतदानाचं महत्व तुला कसं बरं समजलं? मतदानाचं महत्त्व म्हणजे आपल्याला भारतीय संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे की प्रत्येकाने 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती मतदान देणे आणि आपला रिप्रेझेंटेटिव्ह आपण निवडणे, जेणेकरून आपले जे प्रॉब्लेम आहेत ते आपण मोकळेपणाने सांगू शकतो त्या रिप्रेझेंटेटिव्हला आणि तो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर यासाठी मतदान महत्त्वपूर्ण आहे आणि भ्रष्टाचार मुक्त मतदान तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तू कोणत्या क्लासमध्ये? 9th. हा जो उपक्रम तुम्ही राबवला तर यासाठी तुम्ही काय काय केलं? कोणते पोस्टर्स किंवा घोषवाक्य वगैरे काही असे? आमच्या शाळेकडून आम्ही सर्वांनी जितका आमच्याकडून होत असेल तितका आम्ही सगळ्यांनी केला. आम्ही पोस्टर्स तयार केले, इतके पूर्ण दिवसभर आम्ही रिहर्सल्स केल्या याच्यासाठी आणि भरपूर म्हणजे आमच्या टीचर्सने सुद्धा आम्हाला याच्यासाठी खूप जास्त कोऑपरेट केलेलं. कोणत्या क्लासमध्ये भैया तू? मी 9th मध्ये. मतदान न करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? जे पण लोक आता मला बघत असतील, मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या जे नगर परिषदचे मतदान आहे ते आता जवळ आलेले आहे आणि प्रत्येकाने मतदान करायला जा. कारण की जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा हक्क नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने आवर्जून मतदान करा. तू कोणत्या क्लासमध्ये भैया? भैया मी पण 9th मध्येच आहे. या उपक्रमातून तुला काय नवीन शिकायला मिळालं आज? या उपक्रमातून मला शिकायला मिळालं की मतदान जे आहे ते आपला मूलभूत हक्क आहे. आपण मतदान केलंच पाहिजे, मतदानाशिवाय पर्याय नाही. भविष्यात जर तू मतदान करशील का आणि करशील तर का करशील? भविष्यात मी नक्कीच मतदान करेल आणि त्या योग्य व्यक्तीला करेल जो समाजात काहीतरी बदल घडवून देईल, जो समाजासाठी काहीतरी विकास करेल. तुला काय वाटतं भैया की विद्यार्थी पण म्हणजे विद्यार्थी देखील मतदानाबद्दल जागरूकता पसरू शकतात का, बदलू शकतात का? हो, कारण की आमच्या शाळेमध्ये हेडबॉय आणि हेडगर्लचं इलेक्शन होतं, त्याच्यामुळे आम्हाला ते नॉलेज अगोदरपासूनच येऊन जातं आणि आम्हाला कळतं की कोणचा उमेदवार किंवा कोणचा आमचा मित्र क्लास समजा हेड करू शकतो किंवा तो लिडरशिपमध्ये राहू शकतो. तर अशा प्रकारे द चिखली अर्बन विद्यानिकेतन या शाळेनी असं सुंदर असा उपक्रम राबवून जनजागृती करण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येते आणि या विद्यार्थ्यांनी हे एक पाऊल उचलणं आणि त्यासाठी आपल्या शिक्षकांनी त्यासाठी सपोर्ट करणं, त्याचबरोबर शिक्षकच विद्यार्थ्यांना घडवतातच पण पालकांनी या कार्यक्रमासाठी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. यासाठी पालकांचंही खूप कौतुक आणि ह्या नवीन मतदारांचं तर खूपच कौतुक.